दिव्यात कारवाई दरम्यान सहाय्यक आयुक्तांवर हल्ला. कल्याण फाटा येथे अनधिकृत गाळ्यांच्या विरोधात कारवाई करताना दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर बाप लेकाने हल्ला केल्याची घटना काल दुपारी घडली असून हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे काल दुपारी कल्याण फाटा येथे अनधिकृत उभारण्यात आलेल्या गाळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी त्यांच्या कर्मचारी आणि पोलीस ताफ्यासह गेले होते. दुपारी 2:30च्या दरम्यान अनधिकृत गाळा बांधणाऱ्या बापलेकाने सहाय्यक आयुक्त श्री घुगे यांच्याशी पहिल्यांदा वाद घातला. पोलिसांनी त्यांना बाजूला केल्यानंतर त्या दोघांनी त्यांच्यावर पाठीमागून डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री घुगे यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांना किरकोळ मार लागला. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात शीळडायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शीळडायगर पोलीस करत आहे. कळवा, मुंब्रा, दिवा आणि शीळ या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. दिवा, शीळ या भागातील फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम यांच्या विरोधात सहाय्यक आयुक्त श्री घुगे यांनी मोहीम उघडली आहे. त्यांनी कारवाई करू नये याकरिता हा हल्ला करण्यात आला असला तरी कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत श्री घुगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की या ठिकाणी अनधिकृत गाळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. अनधिकृत बांधकाम तोडण्याची प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करण्यात येत होती. पोलीस बंदोबस्त देखील घेण्यात आला होता असे त्यांनी सांगितले. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे साहेब यांच्यावर काल अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना भ्याड हल्ला बिल्डरांनी केलेला आहे. याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो आणि अशा बिल्डरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे अनधिकृत जे हातगाड्या आहेत हेही अनेक वेळा अशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हमले करतात. या संदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे. या सहाय्यक आयुक्तांना या कारवाई करत असताना पोलिसांचा जादा मनुष्यबळ देऊन ही कारवाई करण्यात यावी अशा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो.